लग्न का करायचं नाहीये मुलांना, काही चूक नाहीये. मी हे म्हणतोय अभी लाईफस्टाईल आहे तो वाईफने और हस्बंडने दोनोंने कमाने काय, दोघांचे जॉब्स आहेत, दोघांचे स्ट्रेस आहेत. जर मूल झालं तर मूल आहे. मी हे म्हणतोय की माझ्या बायकोनी तिचे स्ट्रेस, मी माझे स्ट्रेस, आम्ही दोघांचे स्ट्रेस एकमेकांबरोबर मॅनेज करायचे, फक्त दोघांनीच, दुसरं कोणी नाही. इज इट ह्युमनली पॉसिबल? मला वेब सिरीज बघायची आहे, माझी आणि बायकोची आवड जुळली पाहिजे. मला फूड खायचंय, माझी आणि बायकोची आवड जुळली पाहिजे. मला मुलाला घडवायचंय, बायकोचं आणि माझं एकमत पाहिजे. आम्हाला फिरायला जायचंय, बायकोचं आणि माझं एकमत पाहिजे. मला कुठलंही मला हवं ते करायचंय, बायकोचं आणि माझं एकमत पाहिजे. कसं शक्य आहे? मग पूर्वी भाऊ होते, काका काकू होते, पुस्तकाची चर्चा कोणाबरोबर तरी व्हायची, फिल्मसाठी एक गँग होती, काहीतरी होतं. आता सगळ्या अपेक्षा, मग ऑब्व्हियसली जर एखादा जेनझी जर म्हणाला माझ्या अपेक्षा जर पूर्ण होणार नसतील तर मी लग्न नाही करणार, काही चूक नाही. तू राजा एकाच माणसाकडनं सगळ्या अपेक्षा करशील, तो माणूस एकाचकडनंच अपेक्षा करणार, तर पूर्ण होणार नाहीये. फॅमिली स्ट्रक्चर यासाठी महत्वाचं आहे. मला कोणी तर पाहिजे घरी गेल्यावर की यार फ्रस्ट्रेट झालोय, यार फार थकलोय. मग कोणी तर पाहिजे पाठीवर हात ठेवायला की अरे देख लेंगे. मी हे म्हणायचं की हे सगळं बायकोनी करायलाच पाहिजे. टू मच टू एक्सपेक्ट.